मित्रांनो, या मालिकेच्या आजच्या भागामध्ये तर आता आज दिवाळी असते म्हणून सर्वजण आता छान असे तयार होऊन बाहेर आलेले असतात. बाहेर आल्यानंतर त्या ठिकाणी बलमा सुद्धा आता सत्याच्या घरी येतो आणि सत्यजितच्या घरी आल्यानंतर बलमा आता बोलत असतो की या युवा प्रदेश अध्यक्ष आमच्या मम्मी साहेब यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा, असं बलमाना बोलत असतो. तर आता माया बोलत असते, ए बलम्या, फक्त मला शुभेच्छा देणार आहे का का माझ्यासाठी काही गिफ्ट वगैरे आणलेलं आहे का नाही तुम्ही? तर आता बलमा लगेचच बोलू लागतो, अहो मम्मी, असं का बोलताय तुम्ही? अहो तुम्हीच तर माझ्यासाठी गिफ्ट आहात ना, आणि तुमची मुलगी ही कवी, असं बोलून तो मायाला हसविण्याचा प्रयत्न करत असतो. तर आता ती बोलू लागते, ए तुझी काय लायकी आहे माझ्या मुलीपुढे? उलट तुझं नशीबच उजडलंय, माझी मुलगी तुझ्या नशिबात आली म्हणून. आता सर्वजण आपापल्या रूममध्ये निघून जातात. तोच आता बलमा त्या ठिकाणी कवीला हात पुढे करून बोलू लागतो, हॅप्पी दिवाळी कवे. तर आता कवी एकदमच ना त्याच्या जवळ यायला लागते आणि तेवढ्यात ना त्या ठिकाणी मम्मीची ना पुन्हा एकदा एंट्री होते. मम्मी एकदमच जोरात बोलते, ए बलम्या, असं बोलल्यानंतर दोघेही जण एकदमच ना दचकतात आणि एकमेकांपासून लांब जाऊन उभे राहतात. तर आता माया बोलत असते, ए काय झालं रे तुला एवढं घाबरायला? त्यानंतर पुढे आपल्याला तर असे दिसतं की आता सत्याचे जे बाबा असतात ना ते खाली बसलेले असतात आणि सत्यासुद्धा तिथेच असतो. तर आता बलमा बोलत असतो की सत्या, अरे तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे आमच्याकडे. आणि मग आता माया बोलत असते, कोणतं सरप्राईज आहे? आणि मग बलमा आता बोलत असतो, ते सरप्राईज आम्हाला तुम्हाला बोलायचंच नाहीये. तरच जयदेव आता बलमाच्या शेजारी येऊन खाली बसतो आणि बोलू लागतो, ओ अहो मला सुद्धा तुमच्या प्लॅनमध्ये सामील करत जा ना तुम्ही. मला का तुमच्या प्लॅनमध्ये तुम्ही सामील करत नाहीये बरं? आणि तेवढ्यात मंजूची ना बाहेर गाडी येते. तर आता सत्याच्या बाबांनी खरं तर हा सगळा प्लॅन केलेला असतो बलमासोबत मिळून, परंतु त्यांना असं दाखवायचं नसतं की त्यांनी काही प्लॅन केलेला आहे. सत्य आता बाहेर जायला लागतो आणि समोरच ना मंजू तिचा फौजफाटा घेऊन त्याच्या घराजवळ येऊन उभी राहते. सत्या स्टिअरिंगवरच बसलेला असतो. तो मंजूकडे एकटक बघत असतो आणि मंजू सुद्धा आता सत्यजितकडे बघत असते. तर आता मंजू बोलू लागते की काय रे, असं आता बघतच बसणार आहे का माझ्याकडे? तुझ्यासोबतच बोलायला आले मी, उतर खाली. आणि मग सत्यजित पटकन ना खाली उतरतो आणि खाली उतरताच ना तो आता बोलू लागतो की वाघमारे काय झाले? आणि तेवढ्यात मंजूचा फौजफाटाही त्या ठिकाणी येतो. तर मंजू बोलते, तुझ्यासोबतच बोलायला इथे आले मी, जा तुझ्या फॅमिलीला बोलव बाहेर. म्हणून सत्य आता आतमध्ये जातो आणि सर्वांना बाहेर न बोलावून आणतो. मंजू आता आणि तिचा जो फौजफाटा असतो, कॉन्स्टेबल्स असतात, त्यांना इन्स्ट्रक्शन देत असते की कुणी कुठे उभं राहायचं आणि कुणी कुठे. त्यानंतर आता इकडे सत्याचे जे बाबा असतात ना ते सत्याला जाब विचारत असतात की सत्या, अरे काय चालू नेमकं? असं बोलल्यानंतर आता इकडे सत्यजित बोलू लागतो, आम्हाला सुद्धा काहीच माहिती नाहीये बाबा. वाघमारे आल्यात आणि मला म्हणाल्या की तुझ्या फॅमिलीला बाहेर बोलावून आण. त्यानंतर मंजू आता सत्यजितच्या शेजारी जाऊन ना उभी राहते आणि मग सत्यजित बोलू लागतो की वाघमारे काय झाले, अहो आता तरी बोला ना. आणि मग माया, सवी, कवी, जयदेव, सपना सर्वजण आता बाहेर येतात. मंजूला पाहून माया आता बोलू लागते की, ए कशासाठी आली आहेस आता तू? तू काय बोलली होती की तू इकडे येणार नाही, तरीही आलीच नाही ते परत. असं बोलल्यानंतर आता मंजू बोलू लागते की मी इथे मजा मारायला किंवा फेरफटका मारायला आलेले नाहीये. मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय, म्हणजे सत्याच्या जीवाला धोका आहे. आणि मला एस पी साहेबांचा फोन आलेला होता, त्यांनी मला सत्याला पोलीस प्रोटेक्शन द्यायला सांगितलेलं आहे आणि म्हणूनच हा फौजफाटा घेऊन मी इथे आलेली आहे. मला काही हौस नाहीये इथे पुन्हा पुन्हा तुमच्या घरामध्ये यायची, कळलं का? असं मंजू रागाने मायाला बोलत असते. त्यामुळे आमच्या कामात अडथळा आणू नका. जिथे कुठेही जाणार असाल ना तर आम्हाला सांगत जा कुठे जाताय आणि कुठे कुठे नाही, म्हणजे मग आम्हाला त्या पद्धतीने तुमच्या मागे पोलीस लावायला, कळलं का? असं बोलून मंजू आता तिथून निघून जाते. आता सत्यही दचकतो, त्याला की कळत नाही की हा सगळा काय प्लॅन आहे. आणि तो बलमाला बोलत असतो की बलमा काहीही कर, परंतु हे 2-3 जण कोण आहेत ना यांना शोधून काढ, यांच्यामुळे माझ्या जीवाला धोका आहे. सत्याचे बाबा आता एकदमच ना घाबरून जातात. ते बलमाला आता बाहेर घेऊन येतात आणि बलमाला बोलत असतात की बलमा, आता आपल्याला एकदमच ना सतर्क राहावं लागणार आहे. आणि आता आपल्याला जर हा प्लॅन सक्सेस करायचा असेल ना तर कुणालाच काही कळता कामा नये की हा प्लॅन आपण केलाय, नाहीतर सत्य आणि माया माझ्या जीवावरच उठतील आणि मंजूसुद्धा.
आता कवी जी असते ना, ही आता किचनमध्येच असते आणि सवी आणि सपनाचं बोलणं सुरू असतं, की हे सगळं मंजूने मुद्दामच केलेलं असणार. तर आता कवी बोलू लागते, "ओ, काय चाललंय तुमचं? तुम्ही जसं समजताय ना, तशी नाहीच आहे आमच्या मंजू वहिनी." तर आता माया बोलत असते, "हो, हो, आजी आली मंजूची कैवारी. तिच्या बाजूने का बोलतेस गं तू? तू माझी मुलगी आहे ना, तरीही तिच्याच बाजूने बोलणार का तू?" तर कवी बोलते, "हो, तिच्याच बाजूने बोलणार. कारण ती कशी आहे ना, तिला मी जवळून ओळखलेलं आहे. परंतु तुम्ही ना तिला अजूनही ओळखलेलं नाहीये." आता सत्यजित ना मंजूला बाहेर बघत असतो. मंजू तिच्या फौसफाटाला बोलत असते, की "तू इकडे उभे राहा, तुम्ही इकडे उभे राहा आणि कोणी आलं गेलं ना, तर त्याची बारकाईने चौकशी करत जा." आता दिवाळी असते म्हणून घरामध्ये बलमा, बाबा आणि सत्या यांना उठणं लावायचं असतं म्हणून त्याचीच ना घरामध्ये तयारी सुरू असते. आता बलमा बाहेर येतो, सत्याचे बाबाही बाहेर येतात, पाटावरती बसतात आणि जयदेव सुद्धा येतो. मात्र सत्या जो असतो ना तो आता बाहेरच असतो. माया बोलत असते, "ए बलम्या, चल पटकन बस खाली." तर आता कवी बलमाला बोलत असते, "अहो बसा ना पटकन." तर आता इकडे बलमा बोलू लागतो, "मी काय म्हणतो कवे, मला ना उठणं लावायची गरजच नाहीये कारण माझा रंगच तसा आहे." तर आता कवी बोलत असते, "हो, हो, माहिती आहे मला." त्यानंतर आता इकडे सत्या जो असतो ना, यालाही हे असं वाटत असतं, की मंजूने इकडे यावं आणि मला उठण्याला लावावं आणि तो इशाऱ्याने मंजूला काहीतरी बोलत असतो. मात्र मंजू सत्यजितला इग्नोर करते. त्यानंतर सत्य आता खाली बसतो कारण माया त्याला बोलत असते, "सत्या बस पटकन खाली, मला ना तुला उठणं लावायचंय." आणि सत्या खाली बसतो आणि माया सत्यजितला उठणं लावू लागते आणि मग बलमा मुद्दामच ना बोलत असतो, "वा वा, मम्मीचं खूपच प्रेम आहे वाटतं आपल्या सत्यावर. बघा कशी उठणं लावते सत्याला." त्यानंतर सत्या खाली बसलेला असतानाच समोरून मंजू आता चालत येते. सत्याच्या शेजारी जाऊन बसते आणि सत्याला उठणं लावू लागते. हे पाहून सत्यजितच्या पायाखालची जमीन सरकते आणि तो बोलू लागतो, की "वाघमारे, मला वाटलं नव्हतं." तोच आता जयदेव त्याला जरासा धक्का देतो आणि तो शुद्धीवरती येतो आणि बोलू लागतो, की "काय, कुठे हरवलात सत्यजितराव?" तर आता सत्य बोलतो, "कुठे हरवलं म्हणजे काय? इथेच आहे मी आणि काय गरज आहे तुला मला हे असे धक्का वगैरे द्यायची बरं? चल तुझं तुझं काम कर." येणाऱ्या पुढील भागामध्ये दिवाळी असते म्हणून लहान लहान मुलं ना त्या ठिकाणी फटाके वाजवत असतात आणि तेवढ्या त्या ठिकाणी भीषण अशी आग लागते आणि सत्या त्या मुलांना वाचविण्यासाठी त्यांच्याकडे धावत जातो. त्या मुलांना एक एक करून बाजूला आणतो आणि त्या ठिकाणी जी आग लागलेली असते ना तिथे मंजू सुद्धा असते आणि गार्डनमध्ये जी पाण्याची नळी सुरू असते ना त्यानेच ना मंजू आता ते आग विझविण्याचा प्रयत्न करत असते आणि आग विझवता विझवताच सत्य जेव्हा पुढे येतो ना तर मंजू आग विझवताना ते पाणी सत्यजितच्याच अंगावरती उडवून टाकते आणि आता सत्य मागे वळून बघतो तर माझ्या मागे कोण आहे तर मंजू असते. मंजूची नळी जी असते ना तिचा पूर्ण स्ट्रोक सत्याच्या अंगावरच असतो आणि आता तो एकदमच ना मंजूला बोलू लागतो, की "वाघमारे अहो काय करताय?" तेव्हा मंजू शुद्धीवरती येते आणि बघते तर काय सत्य पूर्णपणे ओला झालेला असतो.